काय नेमकं फडणवीसांचा मूड आहे? संवाद आम्ही फक्त चहा घ्यायला आलो आहे, कुठलीही चर्चा विषयात झाली नाही. मगाशीच सांगितलं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे की माननीय देवेंद्रजींनी आपल्या समोर मांडताना त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या आणि साधारण त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि केंद्राशी ते बोलतील. मला वाटतं असा कुठलाही निर्णय होणार नाही. त्यांच्या भावना आहेत ते मांडतील आणि मला वाटतं केंद्राचे आमचे नेतृत्व जे आहे तेही सुद्धा याला काही मान्यता देणार नाही. देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही आमच्या महाराष्ट्राच्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याशी पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार यावं याकरता काम करू शकतील आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करणे, महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना कामात लावणे त्यांचा मोठा अनुभव आहे. मागच्या अनेक वर्षापासून ते बूथपर्यंत काम करतात. साहजिक त्यांना असं वाटतं की कार्यकर्त्यांसोबत पुन्हा संघटनेमध्ये एकदा जोरात काम सुरू झालं पाहिजे, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा असली पाहिजे. तर मला वाटतं की आम्ही सर्व लोक, आम्ही कोर कमिटीचे लोक, मी स्वतः, आम्ही सर्व त्यांची मदत घेऊच आणि सरकारमध्ये काम करूनही ते महाराष्ट्राच्या संघटनेला आणि आमचं सरकार पुन्हा येण्याकरता प्रचंड मेहनत ते करतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आहे. सर, एकीकडे तुम्ही देवेंद्र फडणवीसांची समजूत घालताय तर दुसरीकडे म्हणजे तुम्ही वारंवार सांगतो आहे की असा कुठलाही निर्णय त्यांनी भावना मांडली आहे. बघा, भावना मांडली आहे आणि भावना त्यांनी केंद्राला कळवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नेतृत्व अशा कुठल्याही भावनेला मला वाटतं विचार करणार नाही. त्यांची भावना क्लिअर आहे. काही ते संन्यास घेतात का काही सोडून चाललंय महाराष्ट्र असं नाही आहे. त्यांची भावना सरळ आणि सोपी आहे की जर 4 महिने पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रवासात ते निघाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीची आपली तयारी करता येईल आणि पुन्हा या महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल. याकरता अध्यक्ष असेल, मी असेल, आशिष शेलार असेल, आमची कोर कमिटी असेल, 400-500 लोकांची आमची मेन टीम आहे, यांच्यासोबत पूर्ण वेळ राहताना शेवटी सरकारमध्ये काम जेव्हा करतं तेव्हा सरकारला खूप सांभाळावं लागतं. त्यांची भावना असं आहे की दोनही त्या ठिकाणी करू शकू का. त्यांना एकदा पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं या महाराष्ट्रामध्ये, ते येणारच आहे. पण संघटना पूर्ण ताकदीने पुन्हा कामात लावणे, माझ्यासोबत आणि त्यांचा सपोर्ट मिळाला तर पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रात नवीन ऊर्जा तयार होणे. पण आमची सर्वांची विनंती आहे कोर कमिटीची त्यांना की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे देवेंद्रजीमध्ये की